साहेब बऱ्याच दिवसांनी भेट झाली. माहिती काढलीस? हो साहेब, म्हणजे मी तसा प्रयत्न केला खरा. काय झालंय? गाड्याच्या मुलाने फोन का केला होता मला? कशाला भेटायचंय त्याला मला? साहेब म्हणजे मी खूप चौकशी केली, पण त्याला तुम्हाला का भेटायचं हे कळलं नाही. एवढं साधं काम जमलं नाही भोसले तुला? साहेब मी खूप प्रयत्न केले, पण मला खरंच कळलं नाही. मग कशाला भेटायचंय त्याला मला? साहेब एक असू शकतं. काय? त्या मुलाच्या बापाच्या म्हणजे निवृत्ती गाड्याच्या अपघाताची चौकशी पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे तो घाबरला असेल आणि म्हणून त्याने तुम्हाला फोन केला असेल. चौकशी कधी सुरू झाली? ही हल्लीच. मग मला का नाही सांगितलंस तू? साहेब चौकशी सुरू झाली असली तरी आपल्याला टेन्शन घ्यायचं कारण नाही. तो पोरगा नक्की घाबरला असणार बघा. त्याचं घाबरणं आपल्याला परवडणार नाही भोसले. साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो त्याला तुम्हाला का भेटायचंय ते. नाही नको, मी बघतो. साहेब मी बघतो ना. मी बघतो सांगितलं भोसले. ठीक आहे साहेब. निघतो. मंजू, तुला कुठे जायला आवडेल? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, कुठे आवडेल? असं का विचारताय? सांग ना, कुठे आवडेल? खरं सांगू का? हा. मला ना महाबळेश्वरला जायला खूप आवडेल. तिकडे जाऊया आपण. काय झालं? काय रंजू, मी स्पेनच्या गोष्टी करतोय आणि तू पनवेल पेंटच्या गोष्टी करतेस. आता मला माहिती नाही ना ते युरोप स्पेन कुठं असतं. तू एकदा चल माझ्या बरोबर. तुला इतकं आवडेल, परत यायचं नाव पण काढणार नाहीस तू. हो का? तिकडे जाण्यासाठी ना खूप पैसे लागतात. रंजू काळजीच करू नकोस. थोड्या दिवसात राजवीर मोहिते पाटील खलास. सगळे पैसे त्याचे आपल्याला मिळतील. बघ काय मजा करू आपण. तुम्ही दोघे इथे गप्पा काय मारत बसलाय? बाहेर बघा काय घडतंय ते. काय झालं? माई त्या मनवाला घेऊन तिच्या माहेरी गेलीये. हे कसं शक्य आहे? जा बाहेर जाऊन बघा. त्या माईना ना मनवाचा भारी पुळका आहे. काय गरज होती नसते उद्योग करायची? हो ना, आपण जे काही केलंय त्या सगळ्यावर पाणी फिरेल. नंदा तुला आधी सांगायला काय झालं ग? मला पण आता कळलं, ते पण धनाने सांगितलं म्हणून. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू माझ्याशी गप्पा मारत बसली नसतीस तर मी त्यांना थांबू शकलो असतो. हो, तुम्ही माझ्यावर काही ढकलू नका. ते राजवीर आणि मनवाच्या बाबांमधले संबंध चांगले झाले ना तर आपल्यासाठी अवघड होऊन बसेल सगळं. काय करायचं मग आता? काहीतरी करायला, त्यांना थांबवायला. कसं थांबवायचं? तू किती प्रश्न विचारतेस मला? स्वतः तर काही करत नाही, तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना त्यांच्यावर. मला काही दुसरी कामं नाहीत का त्यांच्यावर लक्ष ठेवण्याशिवाय? घरात कामं काय असतात तुला? मी काही काम करत नाही माझ्या मी घरामध्ये. असं म्हटलेलं नाही. पप्पा, आता भांडत बसण्यापेक्षा दुसरा काही पर्याय सापडतोय का ते बघा ना. सध्या मला एकच पर्याय दिसतोय. कसला पर्याय? राजवीरला फोन करून सांगायचं की मनवा आणि माई मनवाच्या माहेरी गेले. आता तोच थांबवू शकतो त्याला. आई, मनू, अगं तू कशी काय अचानक? नाही, कशी आहेस तू बाळा? मी बरी आहे. तू कशी आहेस? आणि बाबा कसे आहेत? अगं हो, सगळे प्रश्न इथे विचारणार आहेस? ये बस. माई या ना, बसा. मी पाणी आणते तुमच्यासाठी. अगं नको, तू बस, मी घेऊन येते पाणी. नाही, तू बस. तू बस शांतपणे, मी आणते. माई या. हो. आले आम्ही. हो. मनवा, आई बघ किती खुश झाली तुझ्यामुळे. आणि आता इथं आलीस ना तर राजवीरचं टेन्शन नको घेऊस.
हे घ्या मॅम. काय का म्हण सांगायचं तरी येणार आहेस. नाही, मीच घेऊन आले तिला इकडे. आपल्या दोघींचं बोलणं झालं आणि मनवाला सुद्धा इकडची खूप आठवण येत होती, मग घेऊनच आले तिला. माई खरंच खूप बरं वाटलं तुम्ही मनूला घेऊन आलात ते. सध्या जे काही चाललंय ना त्याच्यामुळे खूप गैरसमज झाले. म्हटलं या निमित्ताने इथे येणं होईल, बाबांशी बोलणं होईल, त्यांचे गैरसमज दूर करता येतील म्हणून आलो. माई हे घरात नाही येतो. नाही म्हणजे मला जर का ठाऊक असतं की तुम्ही येताय तर त्यांना थांबायला सांगितलं असतं मी. कधी येतील बाबा? ते काय सांगून जातात का? पण येतील थोड्या वेळात. ठीक आहे. तुम्ही बसा, मी काहीतरी खायला आणते तुमच्यासाठी. हा अहो नको, काय नको. बसा हो, आले मी. मनवा, अगं नको काळजी करूस, ठीक होईल सगळं. बोल, काय काम होतं? पोलीस चौकशीला वेग आलाय. जमिनीबाबत त्यांना काही कळण्या अगोदर आपल्याला काहीतरी करायला हवं. तुझ्याकडे काय चौकशी केली त्यांनी? प्रत्यक्ष जमिनीबाबत नाही, पण इतर गोष्टींबद्दल सतत प्रश्न विचारत होते. एकतर ही पोलीस चौकशी थांबवायला हवी किंवा ही केस तरी बंद करायला हवी. मला तर वाटतं की ते कधी कधी माझ्याकडे बी संशयानं बघतात. साहेब काहीतरी करा, नाही तर समजा अंगाशी यायचं. ठीक आहे, मी करतो काहीतरी, पण तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवायची. हा तर निवृत्ती गाडेचा मुलगा आहे ना, पण राजवीर सोबत काय करतोय? का राजवीरनेच त्याला भेटायला बोलवलंय? राजवीरचं नक्की काय सुरू आहे काही कळत नाही. दिवसेंदिवस त्याचं वागणं कोड्यात टाकतंय मला. बोलायला हवं. आलं लक्षात? निघा. निवृत्ती गाड्याच्या मुलाकडनं सगळ्या गोष्टींची शहानिशा करून घ्यायला हवी. आता तो राजवीर समोर काही बोलला नसता. बरं झालं आता त्याची भेट झाली नाही. पण तो राजवीरला का भेटला हे कळायलाच हवं. द्या द्या, मी ठेवते. दे दे इथे मी ठेवते. अगं मी ठेवते. चहा घेऊन. बघितलं माई, हे असं असतं. सगळं स्वतःला करायचं असतं. अहो आमच्याकडे पण हेच असतं, कोणाला काही करू देत नाही, सगळं स्वतः करते. माई एक सांगू का? बोला ना. नाही, इतके दिवस खूप गैरसमज होत आहेत दोन्ही घरांमध्ये, खूप चिडचिड होतीये. पण आमच्या मनूचं जर का काय चुकत असेल तर तुम्ही सांभाळून घ्या तिला. अहो असं काय बोलता? ती जशी तुमची मुलगी आहे तशी माझी पण मुलगीच आहे ना. हो मला माहितीये, म्हणजे तुम्ही अगदी लेकीसारखं मानता तिला, पण माझा सुद्धा आईचा जीव आहे ना, म्हणून स्वस्त बसवत नाही. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. माई चहा. आई चहा. तुला नकोय? नाही नको, मी बाबा आले की त्यांच्या बरोबरच घेते. तुझ्या बाबांचा काही भरोसा नाही, कधी येतील काही सांगता येत नाही बाळा. अगं ठीक आहे ना, मी वाट बघते. अगं मनवा, येतील बाबा, तू बैस इथे. ये ना मनू, किती वेळा वाट बघणार आहेस? बस तू.
आई मी त्यांना एकदा फोन करून बघू का? नाही नको, मी केला होता फोन पण त्याने उचलला नाही. हो, आणि आपल्यामुळे त्यांना उगाच टेन्शन नको. तू ये बरं इथे बैस. ये बाळा बस ये. बघितलं, घरी पण ही अशी नाराज होती, म्हणून मग तिला घेऊन आले इथं. काय ग मन्या, मला का काही बोलली नाहीस तू? आई मला काही सुचतच नव्हतं. कधी एकदा बाबांशी बोलते असं झालं होतं. ठीक आहे, येतील ते, तू बोल त्यांच्याशी. पण कुठे गेलेत ते? ते काही सांगून जातात का? मी विचारलं त्यांना पण काहीच सांगितलं नाही त्यांनी मला. माई आपलं चुकलंच ना. आपण ऍटलिस्ट एक कॉल करून यायला हवं होतं. अगं ठीक आहे ना, काम असेल त्यांचं काही, आपण थांबूया ना. माई तुम्ही बसा, मी आहे म्हणू किचन मध्ये. मनवा, अगं केवढं टेन्शन घेतेस प्रत्येक गोष्टीचं. येतील बाबा. माई राजवीर येण्याआधी आपण काही करून घरी पोचायला हवं. एकतर मी आधीच त्यांना न कळवता आले. उगाच आणखीन गैरसमज होतील, मला नकोय तसं काही व्हायला. मी आहे ना सोबत, मी बोलेन त्याच्याशी. माई, अरे नितीश, कसा आहेस तू? मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात माई? मी बरी आहे. तुझं नवीन बिझनेस कसा काय चालू आहे? छान चाललंय काम. आता हवं तसं टार्गेट अचीव करता येते. आता बघू पुढे कसं काय होतंय. पुढे सुद्धा सगळं असंच होणार. तुला असंच यश मिळत राहणार. थँक्यू सो मच माई. नितीश तू माई मी आलोच. मनवा, अहो इथं काय फेऱ्या मारत बसलायत? चला ना. कशाला? हो कशाला काय, चला ना, घरात कोणी नाहीये. रंजू, काही वेळ लागलाय तुला, काही काय बोलतेस? ईश्वर, काहीतरी असतं तुमचं. अच्छा नाही, तू बोललीसच तसं. हो चला ना, जरा बाहेर जाऊन बसूयात, एकदम मस्त वाटतंय. नको तुझा. अहो, असं काय करताय? कोणी नाहीये घरामध्ये, असं वाटतंय सगळं घर आपल्या मालकीचं आहे. ते मनवा आणि माई घरात नाहीत ना, म्हणून तुला असं वाटतंय. अहो, काय हो तुमचं नेहमीच आहे, कशाचाही आनंद घेता येत नाही. बघा तेव्हा तोंड पाडून बसलेले असता. तू जे कधीच करत नाहीस ना रंजू, ते मी आत्ता करतोय. विचार. हो का? मी तुम्हाला राजवीरला फोन करायला सांगितला होता, केला का तुम्ही? स्विच ऑफ होता. असं काय करताय? त्याला कळायला पाहिजे ना, माई आणि मनवाच्या बाबांना भेटायला गेलेत ते. अगं हो, पण त्याचाच विचार चाललाय की ते कसं करता येईल. नुसतं विचार करत बसू नका, फोन करा त्याला. अगं असं नाही करता येणार आपल्याला. का? डायरेक्ट फोन करून सांगणं म्हणजे चुगली केल्यासारखं होत नाही का? हो पण त्याला सांगितल्याशिवाय कळणार कसं माई आणि मनवा नाहीये ते? सांगितलं तर पाहिजे ना. करा, फोन करा त्याला. रंजू, फोन करा. ऐका माझं थोडस, काढा फोन तो. हा करा, फोन करा त्याला. हा करतो. लागला का? लागला. लागलाय, थांब थांब, शांत बस. काय झालं? हा राजवीर माझा फोन कधीच उचलत नाही. देवा. काय काम आहे? का? काम असल्याशिवाय मी तुझ्याशी बोलायला नाही येऊ शकत.
नितीश, मी तुझ्याशी बोलते. प्लीज बोल माझ्याशी. आणखीन किती दिवस असं चिडून राहणारच माझ्यावर? तुला जर हेच बोलायचं असेल तर माझ्याकडे वेळ नाहीये. का वेळ नाहीये? एवढं काय महत्वाचं करतोस? अगं कामाचं का? काय? तू आण इकडे इकडे आण. एक मिनिट. तुला माहितीये, तू चिडलास ना की तुझं नाक लाल होतं. तू आण ग मोबाईल. अरे खरंच लाल तू होतं. आण ग माझा फोन. अरे, कुठे बरं, ठीक आहे. इकडे दे ग इकडे. अरे खरंच लाल होतं. तू एकदा जाऊन चेक कर का? हा ठीक आहे, तू दे इकडे. ते आण इकडे आण. बरं घे. नितीश, प्लीज सोड ना आता. आय एम रिअली सॉरी. हे बघ, तू रागावणं साहजिक आहे. आय नो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि मी मनापासून तुझी माफी मागते. पण मला सांग, तू कधी चुकत नाहीस. इनफॅक्ट तू तर किती वेळा चुकतोस आणि नेहमी मी तुला आईबाबांपासून वाचवते. आणि आता मला खरंच तुझी गरज आहे, तर तू बोलत नाहीयेस माझ्याशी. मला नाही रे करमत तुझ्याशी बोलल्याशिवाय. प्लीज बोल ना. आय एम रिअली सॉरी नितेश. काय करतेस? काय नाही, एका चिडलेल्या माकडाचा राग काढते. ठेव ग ते इकडे. नितेश, आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. काय करतेस तू? ठीक आहे, इट्स ओके. नक्की? नक्की. इथे कधी आलीस? आताच थोडा वेळ झाला. अच्छा. आणि तुझ्याबरोबर माई कशा? माई त्या माझ्यासाठीच आल्यात. तुझ्यासाठी म्हणजे? माझ्यासाठी म्हणजे मला बाबांना भेटावंसं वाटत होतं, सो त्या मला इथे घेऊन आल्या. आणि राजवीर जिजूंचं काय? त्यांना माहिती का तू इकडे आलीस? नाही. एनिवे, मला सांग, तू कसा आहेस? ठीक आहे. नक्की राग गेलाय तुझा? सांगितलं ना आता. बरं ठीक आहे. बरं मला सांग, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? म्हणजे तुझ्या आणि राजवीर मध्ये नेमकं काय घडलं होतं? त्याकडे जाऊ दे ना तो विषय. असा कसा विषय जाऊ दे नितीश? कोणीच मला काय खरं ते सांगायला तयार नाहीये. काय करायचं मी सांग तू मला. त्याकडे जे झालं ते झालं. नको ना आता तो विषय. मला फक्त एवढंच वाटतं की तू स्वतःची काळजी घे. तू इकडे नसतेस ना आमच्या बरोबर, तर सगळ्यांना इकडे तुझी काळजी वाटते ग. माझी काळजी वाटायची काय गरज आहे? अरे मी खूप खुश आहे तिकडे. खरं सांगते, मी एकदम सुखात आहे. असं असेल तर मग चांगलंच आहे. पण तू हे जे मला सांगितलंस ना आता, ते बाबांना जाऊन सांग. कारण त्यांना सगळ्यात जास्त काळजी वाटते तुझी. ऍक्च्युली मी पण त्यांचीच वाट बघते. ठीक आहे. बरं चल, मी मेल करतो, आपण बोलू नंतर. ठीक आहे, मी पण बघते बाबा आले की नाही. बरं डॅडी ऐक ना, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. तू टेन्शन घेतलंस ना तर तुझं पण नाक लाल होतं. गप्प बस. कर काय ते मेल तुझं, मी बघते बाबा आले का. राजवीर तसा हट्टी आहे. त्याला मनाविरुद्ध झालेला अजिबात आवडत नाही. खूप चिडचिड करतो तो. पण तुम्हाला सांगू का, मनवा त्याला नक्की बदलेल, मला खात्री आहे. तुम्हाला सांगू का, लग्न झाल्यापासून ना त्याच्यामध्ये खूप चांगले बदल झाले. आई, बाबा अजून नाही आले? नाही ना ग, फोन सुद्धा ट्राय करतोय त्यांना, पण उचलत नाहीयेत ते. माई, काय करूया आपण?
अगं थांबूया आपण तुझे बाबा येईपर्यंत. थांब ना बाळा थोडा वेळ. तू काय फक्त बाबांशी बोलायला आलीयस, माझ्याशी नाही बोलणार आहेस? तसं नाही गाई, पण बराच वेळ झाला ना म्हणून. बरं ऐक, नितीश तुझ्याशी नीट बोलला का? हो. अरे आले बघ. म्हणू बाबा